कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायतीची गेल्या 20 वर्षांपासून निवडणूक ही बिनविरोध होते। गावाच्या विकास कामाकरिता समस्त ग्रामस्थ प्रयत्नशील असतात, परंतु या प्रथेला ही पंचवार्षिक निवडणूक अपवाद ठरली। 27 जुलै 2013 रोजी या पंचवार्षिकची निवडणूक ही बिनविरोध झाली आणि सरपंच पदासाठी ही जागा राखीव असल्याने लताबाई पोपट खंडीजोड यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली। काही काळ कामकाज व्यवस्थित सुरू होतं, मात्र ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये सरपंचांचे पती हस्तक्षेप करून ग्रामपंचायत सदस्यांना अरेरावीची भाषा वापरणं, विकास कामामध्ये अपहार करणे, भ्रष्टाचार करणे, कारभारामध्ये पारदर्शीपणा नसणे, पदाचा दुरुपयोग करणे तसेच त्यांच्या मनमानी कारभाराला विरोध केल्यानंतर त्यांनी अॅट्रॉसिटीची धमकी देणं अशा अनेक कारणावरून ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांना सरपंचांवर अविश्वास ठराव आणावा अशी विनंती केली। त्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना तक्रार करून अविश्वास ठरावाकरिता मागणी केली। या मागणीची दखल घेऊन ग्रामपंचायतीने नोटिसा पाठवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक 27/10/2015 रोजी अविश्वास ठरावावर बैठक तहसीलदार इंदिरा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीला सरपंच लता खंडीजोड, अंजीराम बाळासाहेब खटकाळे, उषा इंगळे, कमल काळे, प्रमिला भवर, कविता खटकाळे, रमेश इंगळे हे हजर होते। या अविश्वास ठरावाकरिता मतदान घेण्यात आलं। हा ठराव 6-1 ने मंजूर करण्यात आला। या प्रक्रियेकरिता तहसीलदार इंदिरा चौधरी, तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे, तलाठी ढोरमारे, ग्रामसेवक पोपट मेहरे, पोलीस पाटील गणेश खिलारी आदी हजर होते। 2015 रोजी अंजीराम बाळासाहेब खटकाळे आणि इतर 5 सदस्यांनी लताबाई पोपट खंडीजोड या अनुसूचित जातीच्या महिला सरपंच आहेत त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला। त्यावर आम्ही सर्व सदस्यांना नोटिसा काढल्या। त्या अविश्वास ठरावामध्ये त्यांनी विश्वासात घेत नाही, पारदर्शकता नाही, भ्रष्टाचार आहे, पदाचा दुरुपयोग करतात, अरेरावीची भाषा करतात असे मुद्दे मांडले होते। आज दिनांक 27 रोजी अविश्वास ठरावासाठी सभा घेण्यात आली आणि तो अविश्वास ठराव लताबाई पोपट खंडीजोड यांच्या विरुद्ध मताने, त्या अनुसूचित जातीच्या महिला असल्यामुळे 3/4 बहुमत असणं आवश्यक होतं आणि 6 सदस्यांनी म्हणजे 3/4 बहुमत पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव संमत करण्यात आलेला आहे। सरपंच ग्रामपंचायती इतर सदस्यांना विश्वासात घेत नसत, कुठले निर्णय स्वतः घ्यायचे आणि स्वतः त्याची कारवाई करायची। दुसरा, ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला, मग तो गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी इतर सदस्यांची मागणी होती, तर ते त्यांना अरेरावी करायचे आणि काही पण मग ते मागासवर्गीय असल्यामुळं जातीवाचक अॅट्रॉसिटीच्या धमक्या वगैरे असं कृत्य ते करायचे अधूनमधून सदस्यांना। एका सदस्याची तर ग्रामसभेत त्यांनी गचंड धरलं, म्हणजे इथपर्यंत गेले होते त्यांची मदत। आणि नंतर मग गावाने ठरवलं की असा माणूस आपल्या गावाच्या विकासामध्ये आडकाठी आणणार आहे, तर ह्या माणसाला पदवून काढलं पाहिजे। तर मग सर्व गावांनी आणि सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी एकी केली। अगोदर पंचायत समितीमध्ये गेले, नंतर BDO साहेबांना भेटले। BDO साहेबांनी त्याच्यावर काही एवढीशी कारवाई केली नाही। नंतर मग डायरेक्ट आमचे सरपंच अंजीराम पाटील खटकाळे यांच्या नेतृत्वाखाली आमचं सर्व गाव तहसीलदारांकडे गेलं, तर जी प्रोसिजर आहे ही कंप्लीट केली। तर आपण साधारण 21 तारखेला गेलो होतो त्यांच्याकडे, 19 तारखेला, तर त्यांनी मग 27 तारखेचा प्रोग्राम दिला। तर मग 27 तारखेला त्यांनी जे आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आहे सर्वांना नोटिसा दिल्या की तुम्ही प्रत्यक्ष 11 वाजता त्या ठिकाणी हजर राहा। तर आमच्या गावचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, आमच्या गावाचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने हजर राहिले आणि आज तहसीलदाराच्या समोर काय जो अविश्वासाचा ठराव आहे हा 6 विरुद्ध 1 मताने पारित झालेला आहे, तर ते तुम्हाला माहितीच आहे। तर अशा तऱ्हेने म्हणजे आता इथून पुढं गावचा जो कारभार आहे आमचे तरुण तडफदार उपसरपंच अंजय बापू खटकाळे हे पाहणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावचा मोठ्या प्रमाणात विकास तर होणारच आहे, पण ते गावकऱ्यांना सुद्धा विकासात बरोबर घेऊन चालतील अशी अपेक्षा आहे। आणि गावकऱ्याच्या वतीने मी एवढंच एकच सांगतो की त्यांनी कुठलाही निर्णय घेताना गावकऱ्यांना म्हणण्यापेक्षा जे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहे यांना त्यांनी विचारात घ्यावं अशी गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो। माझी 2 शब्द संपवतो।
या अविश्वास ठराव मंजुरीचे ग्रामस्थांनी स्वागत केले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।